आज आपण बघणार आहोत की व्हॉट इज द डाएट दॅट आय फॉलोड फॉर इन माय प्रेग्नन्सी फ्रॉम 2.5 months प्रेग्नेंट टू द डे आय डिलिवर्ड. बेसिकली मी 2.5 महिना प्रेग्नेंट होती तेव्हा मला डायग्नोज झालं की मला डायबिटीज आहे. हा एक सिम्पल डाएट चेंज आहे. हे चेंजेस आहेत, एकदम पर्टिक्युलर डाएट नाही आहे, ते नॉर्मल कोणी पण करू शकतो जर तुम्हाला तुमचं काय बेसिक चेंजेस केले. सगळ्यात पहिला चेंज म्हणजे भात नाही खायचा, चपाती/पोळी गव्हाची नाही खायची. तुम्ही म्हणाल की एखादा व्यक्ती म्हणू शकतो की नॉर्मल डायबिटीज असलेले लोक हे खातात, पण मला भीती होती माझ्या प्रेग्नन्सीमध्ये माझ्या बाळाला काही धोका नको, मला स्वतःला काही धोका नको, म्हणून मी खूप स्ट्रिक्टली हे फॉलो केलं. बाजरी पण खाऊ शकतात, पण बाजरी गरम असते, आपल्याकडे म्हणतात की यार गरम काही खायचं नाही प्रेग्नंट असताना, त्यामुळे बाजरी नव्हती खाल्लेली. मी फक्त ज्वारीची भाकरी खायची ह्या साईजच्या 2 मध्ये. जेव्हा पण तुम्ही जेवण करणार आहात त्याच्या आधी तुम्हाला सॅलड्स घ्यायचे. सॅलड्सने काय होतं, क्रेविंग्स थोड्याशा कंट्रोल होतात, पोट थोडंसं जास्त भरलं जातं इन लेस कॅलरीज आणि कमी कार्ब्समध्ये. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही जेवण करतात ना तर तुम्हाला थोडं पोट भरल्यासारखं वाटतं आणि अजून खाऊ नाही सुटत. दूध एक फुल फॅट मिल्क असतं. मी टोन्ड मिल्कला शिफ्ट झालेली. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की मला परत भूक लागून जायची. डिनर आणि झोपायच्या वेळेमध्ये मला पुन्हा भूक लागायची, तर मी एक प्रोटीन पावडर इन्क्लूड केली. डॉक्टरनी सजेस्ट केली होती ती, तुम्ही डॉक्टरसाठी जी प्रोटीन पावडर असते मी ती घेतलेली. तो चेंज एक झाला होता. हे 3 चेंजेस झाले. आता चौथा चेंज, फक्त 3 फ्रूट्स खाल्ले होते. त्याच्यात ॲपल होतं, गुआवा होतं आणि पोमोग्रॅनेट होतं. हे 3 फ्रूट्स व्यतिरिक्त मी काहीच खात नव्हती. खाताना प्रत्येक गोष्टीचा ग्लायसेमिक इंडेक्स चेक करायचा. मी दाल खूप खायची. डाळीने काय व्हायचं की मला पोट भरल्यासारखं पण वाटायचं आणि जास्त म्हणजे क्रेविंग्स होत नव्हत्या. अजून काही इलॅबोरेटेड हवं असेल तर आय कॅन मेक अ व्हिडिओ ऑन दॅट, बट दिस वॉज अ सिम्पल चेंजेस दॅट आय मेड इन माय प्रेग्नन्सी डाएट.